नमस्कार. आज शिकणार आहोत आपण खूपच सुंदर एका बोटाने 6 फुलं. पूर्ण व्हिडिओ मध्ये राहा. एकदम सोपे फुलं आपण शिकणार आहोत. हे बघा, एका बोटाने असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत खूपच वेगळं आणि सुंदर असं आपलं फ्लावर होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये राहा. हे बघा, अशा पद्धतीने जोपर्यंत गोल होत नाही तोपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला काय करायचं आता, असं बघा, इकडून 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 अजून मधून अशा पद्धतीने आपल्याला एका बोटाने बाहेर टाकत जायची बघा रांगोळी. आणि पाकळ्या आपल्याला एकसारख्या यायला पाहिजे. हे थोडं वेगळं फूल आहे. नक्की पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण यूजफुल व्हिडिओ असतात माझे. नक्की तुम्ही ही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. मी कलरचा बघा डॉट टाकून घेणार आहे. आपल्याला थोडासा असा डॉट टाकून घ्यायचा आहे. मी 2च कलर यूज करणार आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही यूज करू शकता. मी फक्त 6 फुलांमध्ये 2च कलर असे यूज करणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्येही टाकत जायचं आहे. बघा, थोडं वेगळं फूल, कारण मी वेगळे वेगळे फुलं एका बोटाने आणत असते. एका बोटाच्या रांगोळ्या. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. माझे भरपूर व्हिडिओ आहेत असे शिकवण्याचे. खास ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला डबल व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आता, विरुद्ध कलर टाकायचं आहे. बघा, अशा पद्धतीने खूपच सुंदर अशी आपली बघा फ्लावर झालं आहे तयार. बघू शकता तुम्हीही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. हे बघा, अशा पद्धतीने तुमचे आवडते कलर तुम्ही घेऊ शकता. पण मी 2च कलर घेतले. किती सुंदर असं फ्लावर तयार झालं बघू शकता. यालाही आपण व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. मी हळूहळू काय शिकवते तुम्हाला यायला पाहिजे. याला आपण आयत आकाराचं घेऊया. असं आडव्या बाजूने थोडंसं आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. बघा, आडव्या बाजूने गोल करत जायचं आहे, म्हणजे वेगळं जरा फूल तयार होतं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा, एक इथून घ्यायचं आहे आणि एक थोडं लांबसर इथून. म्हणजे सेम ती पद्धत नाही आहे, ही वेगळी आहे. आणि हे बघा, यालाही काय करायचं आपल्याला, थोडं मोठं आणि यांना थोडं छोटं. याला थोडं मोठं आणि यांना थोडं छोटं. मध्यभागी घ्यायचं आहे, थोडं मोठं या साईडचं घ्यायचं आहे आणि यांना छोटं. हे वेगळं जरा फूल तयार झालं आपलं, बघू शकता. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मी 2च कलर घेतले. तुमचे आवडते कलर तुम्ही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही कलर टाकू शकता. बघा, खूपच इझिली आपली रांगोळी तयार होते. बघू शकता तुम्ही. एका बोटाने आपल्याला सॉसची बॉटल भेटते 50 रुपयाला मार्केटमधून. आणून कलर भरायचा आहे. आणि याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला छोटे छोटे असे डॉट पाडायचे. नाही तर असाही एक डॉट पाडला तरी चालेल. हे बघा, नाही तर छोटे छोटे डॉटही पाडले तरी चालेल अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये व्हाईट कलरही टाकला तरी चालेल. बघू शकता तुम्ही. हे बघा, आता 3रं फूल आपलं थोडं वेगळं. याला काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे. आणि नंतर आयत आकाराचं असं लांबसर करायचं आहे आपल्याला. हे बघा, आयत आकारामध्ये एकदम सुंदर असं फ्लावर आपलं दिसतंय. बघू शकता तुम्ही. याला गोल, हे बघा, अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला बर्ड्स घ्यायची आहे. बर्ड्स घेणार आहेत आपण. बर्ड्सने काय करायचं, आपल्याला थोडं वरती फेकत जायचं. बघा, अशा पद्धतीने पाकळ्या. बघू शकता मी काय घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये पूर्ण मी तुम्हाला सांगते मी काय काय घेते, कशी बनवते. व्हिडिओ संपूर्ण माझे JL रंगोली चॅनलवर माझे व्हिडिओ टाकलेत सोप्यात सोप्या पद्धतीचे. कारण ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि अशा पद्धतीने बघा, हे वेगळं फूल. आणि आपल्याला काय करायचं, मी 2 कलर घेतले म्हणून मी काय करणार आहे आता, अशा पद्धतीने टाकून घेणार आहे यालाही. बघा, अशा आपल्याला गोल गोल अशा पद्धतीने
एक झालं की एक आपल्याला गोल रिंग टाकायची. कलरफुल तर अधिकच सुंदर दिसतं, तुम्ही नक्की ट्राय करा. कलरमध्ये हे बघा, आता आपण मध्ये एकच कलर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, छोटे छोटे व्हाईट असे डॉट टाकायचे, म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी. बघू शकता खूपच सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे हे बघा, आता चौथं फूल याला अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. यालाही आपण आयताकारात करणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, जोपर्यंत असा व्यवस्थित आयताकार येत नाही ना तोपर्यंत आपल्याला, मी ज्या पद्धतीने करते तशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. म्हणजे वेगळं फूल असं आपलं सुंदरसं फूल तयार होईल. हे बघा, पहिले डॉट पाडायचा आहे. हे बघा, आता काय करायचं आपल्याला, बघू शकता इथं बघा, आपल्याला काय करायचं आता, एक लांबवर घ्यायचं आहे, एक मधी घ्यायचं आहे, एक लांबवर घ्यायचं आहे, मधी घ्यायचं आहे, लांबवर त्याच मापाने घ्यायचं आहे. हे छोटं घेतलं ना त्याच मापाने, मोठंही त्याच मापाने, छोटंही, म्हणजे खूप सुंदर दिसतं आपलं फूल. हे बघा, छोटं मोठं, छोटं आणि मोठं, छोटं मोठं, छोटं आणि मोठं, छोटं. आणि आता हे अशा पद्धतीने बघा आपलं फूल तयार झालं आहे. बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, छोटे छोटे याच्यात डॉट पाडून घ्यायचे, म्हणजे सुंदर असे आपले रांगोळी दिसेल, रांगोळी फूल. भरपूर माझे असे एका बोटाने व्हिडिओ असे नक्की ट्राय करा शिकवण्याचे. तर तुम्ही नक्की माझं चॅनल पूर्ण बघत जा, कारण ना शिकवण्याचेच भरपूर मी व्हिडिओ टाकत असते. ज्यांना रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी खास. अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारात बघा असं करून घ्यायचं आहे. तुम्ही इथंही टाकू शकता बघा, हेही भरू शकता. अशी रांगोळी पडली तर आपल्याला कवर करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने व्हाईट टाकून, म्हणजे दिसत नाही. मी सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते कशा पद्धतीचे व्हिडिओ एका बोटाने फुलं काढायची. हे बघा आपलं फूल 5व्या नंबरचं, त्यालाही आयताकारमध्ये घेऊया. सगळे आपण आज आयताकारचं, नंतरचे लास्टचं आपण गोल आकारात करूया. हे बघा, अगदी मी फटाफट करते म्हणून तुम्ही ना व्यवस्थित असं गोल करून घ्यायचे आहे. आणि त्याला प्रॅक्टिस लागेल, नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. थोडा वेळ लागतो त्याला व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे, एकसारखं यायला, कारण मोठा आपण आयताकार काढणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, एक मोठं घ्यायचं आहे आणि छोटं घ्यायचं आहे, एक मोठं घ्यायचं आहे आणि एक छोटं घ्यायचं आहे, एक मोठं घ्यायचं आहे. आपल्याला एकसारखंच घ्यायचं आहे, म्हणजे हा मापही एकसारखा, हा छोटा बी एकसारखा, आणि हा मोठाही, आणि हा बघा छोटा, हा मोठा, हा छोटा, हा हा मोठा, हा छोटा, आणि हा मोठा, हा छोटा, हा मोठा, हा छोटा, आणि हा मोठा, आणि हा छोटा. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आता याच्यामध्ये थोडा हलका लाईटली आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, थोडा हलका, म्हणजे आपल्याला दुसरे डॉट किंवा हे टाकता येईल. आणि आपल्याला काय करायचं, आता छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत बघा, अशा पद्धतीने चुटकीने गोल असे, अधिक सुंदर दिसण्यासाठी. अगदी कोणालाही आवडतील अशा रांगोळ्या असतात माझ्या. आणि रांगोळी आवडल्यास कमेंट नक्की करा, कारण कोणी कमेंट
केल्यावर मला माहिती पडेल की कशी होती रांगोळी शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करा, विसरू नका. आणि अशा पद्धतीने बघा आपण चॉकलेटी असे किंवा तुमचे मनपसंतीचे लाल कलर किंवा कुठला कलर तुम्ही टाकू शकता. हे बघा अशा पद्धतीने इथेही टाकू शकता तुम्ही. अगदी वेगळे मी फुलं आणत असते एका बोटाने. तुम्ही देवाऱ्यासमोर नक्की काढा असे फुलं, कारण आपल्याला घाई असते. तर अशा पद्धतीचे एक फुल जरी काढलं तरी आपल्याला देवपूजामध्ये आपल्याला काढू शकतो आपण देवपूजा करत असताना. नक्कीच तुम्ही ट्राय करा. आता हे बघा मी गोलच करणार आहे, आयत आकार नाही करणार आहे, मी गोलच दाखवणार आहे. बघा अशा पद्धतीने सिंपल असं आपण फ्लावर काढणार आहोत. आपल्याला फक्त काय करायचं आहे, अशा पद्धतीने लांबवर काढायचं आहे. हे बघा असं लांबवर, इथं जागा नाही म्हणून मी घेते तरी. हे बघा अशा पद्धतीने यालाही लांब करत जायचं एकसारखं आपल्याला. हे तर अधिक सुंदर असं आपलं फ्लावर बघा किती सुंदर आहे. याच्यात थोडं आपल्याला मधी करायचे बघा हे वेगळं फूल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडासा राऊंड असा गोल कलर टाकून घ्यायचा आहे बघा. नाही तर पूर्ण टाकला तरी चालेल, मी पूर्ण टाकून घेते. आणि मध्ये डॉटही पाडला तरी चालेल. बघा असा व्यवस्थित आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर, बघा किती सुंदर असे आपले फ्लावर झालेत बघू शकता एका बोटाने. आणि तेही 2च कलरमध्ये. तुम्ही वेगवेगळे कलर यूज करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.